राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी आणि त्यानंतर राज ठाकरे आज पुन्हा एकदा मातोश्रीवर दिसून येत आहेत। दोन्ही भावांमधल्या या वाढत्या गाठीभेटी राजकीय सूत जमणार का, ही चर्चा आता सुरू झालेली आहे। अनेक दिवसांपासून दुजोरा जरी अधिकृत मिळत नसला, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जरी सांगत असले की आमचे नेते निर्णय घेतील तो आमच्यासाठी शिरसावंद्य असेल, तरी सुद्धा कुठेतरी राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत, याचं प्रतीक म्हणायला हवं। आणि या भेटी कधी कधी झालेल्या आहेत दोन भावांमधल्या, आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया। 5 जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधातल्या मेळाव्यात ठाकरे बंधू पहिल्यांदा अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र आले एकाच मंचावरती। 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते पोहोचले। राज ठाकरे त्यांना शुभेच्छा द्यायला 27 ऑगस्टला गणपती दर्शनासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले। 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला एकत्र आलेले आपल्याला दिसले। आणि जवळपास अर्धा तास मातोश्रीवरती राज ठाकरे होते आणि त्यानंतर ते आता बाहेर पडलेत, आपल्या निवासस्थानी रवाना झाले। ही दृश्य आहेत संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामधून बाहेर पडताना। उद्धव ठाकरे, शर्मिला ठाकरे, राज ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळेच जण ठाकरे कुटुंब अख्खं या ठिकाणी आपल्याला एकत्र आलेलं दिसलं। आणि हे नेते ज्यावेळेला कार्यक्रमात एकत्र आले त्यावेळी काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, बघूया। असा कौटुंबिक सोहळा अगदी मराठमोळ्या पद्धतीनं पार पाडला जातो आणि बाळ व आई आणि बाळाचे आई वडील त्यांच्या दोन्ही कडचे सगळे आजा आजी पंजा पणजी या सगळी मंडळी सुद्धा त्यांच्या बरोबर आहे, त्यामुळे खूप आनंदाचा क्षण। कौटुंबिक कार्यक्रम आहे, तर मला असं वाटते मेनूपेक्षा जास्त महत्वाचं आहे की किती लोक आलेत, कसे आलेत, कशी भेट झाली, हा महत्वाचा आहे। आणि मला असं वाटतं त्याला राजकीय किंवा हे न बघ सामाजिक न बघता हा घरगुती कार्यक्रम होता। मुलाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली। कौटुंबिक ज्या भेटीगाठी त्या वाढल्या आहेत, महानगरपालिका निवडणूक भेटी झाली, कौटुंबिक रीतीने ते एकत्रित बसलेले पण आहेत। आणि मला असं वाटते कौटुंबिक तेच भेटले नाही तर वेगवेगळ्या पक्षातली लोक पण भेटली। आता सुप्रियाताई आलेले आहेत, वेगवेगळ्या राजकीय पक्षाची लोक पण जे व्यासपीठावरती येतात, त्याच्या व्यतिरिक्त हा घरगुती कार्यक्रम। काही राजकीय चर्चा नाही अजिबात। तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या। राऊतांच्या घरच्या कार्यक्रमासाठी सगळे नेते एकत्र आलेले होते आणि त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवरती आले, तिथे अर्धा तास थांबले आणि त्यानंतर ते परत त्यांच्या घरी गेलेले आहेत। मात्र त्यांच्या मातोश्री भेटीवरनं आता राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत। साहजिकच आहे, इतक्या वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र यायची जर भाषा करत असतील, एकत्र येण्यासंदर्भात जर खुल्या मंचावरनं उद्धव ठाकरे सांगणार असतील तर चर्चा तर होणारच आहे। उद्धव ठाकरे यांची काल पत्रकार परिषद झाली होती, त्यावेळेला राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत ते काय म्हणाले होते, बघूया। असं नाही, हे सांगतो तुम्हाला। एक तर असं आहे की साधारणतः 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो, त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही। आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो। आता जे काय सुरू झालेलं आहे ना मुद्दामून की आम्ही एकत्र आलोय, त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, कृपा करून गैरसमज म्हणू नका, मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे दणाणलेत आता। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याबाबत अधिकृत घोषणा जरी झालेली नसली तरी सगळ्या चर्चा, सगळ्या घडामोडी ज्या दरम्यानच्या काळात होत आहेत ते याचकडे बोट दाखवत आहेत। भविष्यात दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, ती शक्यता आता चांगलीच बळावलेली आहे। आणि हे दोन बंधू एकत्र आले तर मुंबईच्या राजकीय पटलावर काही बदल नक्की दिसतील। गेल्या काळातल्या गाठीभेटी आपण बघतोय। 5 जुलैला मुंबईमध्ये मराठी विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले। 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं।